कार्यक्रमाच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या संकेतानुसार अध्यक्षीय भाषण हे प्रमुख वक्त्यांच्या भाषणानंतर असतं, परंतु अध्यक्षांच्याच सूचनेवरून आपण हा क्रम बदलतो आहोत. प्रथम अध्यक्षपदावरून आपले विचार व्यक्त करणार आहेत माननीय वसंतराव तथा तात्यासाहेब थोरात. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या शताब्दी वर्षातील एक कार्यक्रम म्हणून आज या ठिकाणी प्रमोद मारुती मांडे यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे सरचिटणीस अण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष भाऊ, इतर सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि बंधू भगिनींनो, सभाशास्त्राचा नियम असतो की प्रमुख वक्त्याच्या भाषणानंतर अध्यक्षीय भाषण करण्याची प्रथा असते, परंतु आपण सर्व मंडळी आज या ठिकाणी मांडे साहेबांचे विचार ऐकण्याकरता आलेले आहात, म्हणून मी अध्यक्षीय भाषण थोडक्यात त्याचा समारोप करणार आहे. मांडे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिकारक यांच्या विचारांनी भारावलेले असे फार मोठे साहित्यिक आहेत. या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून राजगडला आले, त्या मार्गाने 2-3 वेळा ते त्या मार्गाने गेलेले आहेत, क्रांतिकान घडवलेले आहेत. या प्रदर्शनाचा लाभ 3 दिवस आपल्याला मिळणार आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये मांडे साहेबांसारख्या चांगल्या वक्त्याच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहायची संधी मला दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. इतिहासाच्या पानोपानी लिहिली ज्याची गौरवगाथा, त्या शूराच्या चरणावरती विनम्रतेने लवू माथा. छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणसाच्या श्रद्धेचा, अभिमानाचा, आदराचा, अस्मितेचा, प्रेरणेचा आणि खरं सांगायचं तर जिव्हाळ्याचा, आपलेपणाचा, जीवाभावाचा विषय. शिवचरित्र जितकं बोलावं, लिहावं, पाहावं, ऐकावं तेवढं थोडंच वाटतं. चरित्र ऐकताना आपल्याला नक्कीच एक वेगळा नाहीये. अनेक निर्मात्यांशी, काही लेखकांशी आम्ही ज्यावेळेस बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की मूळ विषय वेगळा आहे, परंतु त्यांनी मांडणी करताना हे असं मांडलेलं आहे. आमचं हे ऐकत नाही नाट्यरूप नाट्यरूप म्हणून. आज नाट्यरूप म्हणून सगळ्या इतिहासाला एक विकृत असं वळण दिलेलं आहे. अगदी अलीकडचंच एक छोटस उदाहरण सांगतो आणि मी विषयाकडे वळतो. एक हिंदी मालिका आत्ता चालू होती शिवाजी महाराजांवरती की जी संपूर्ण भारतामध्ये प्रदर्शित होत होती. त्या हिंदी मालिकेमध्ये जिजाबाई साहेबांना एक एवढं मोठं असं कुंकू लावलेलं होतं. पहिला एपिसोड पाहिल्यानंतर त्याला आपण कळवलं, अनेक लोकांनी तर पत्रव्यवहार केला, अनेकांनी फोन करून त्यांना सांगितलं की मराठ्यांमध्ये एवढं मोठं कुंकू लावत नाहीत. काही तो ऐकत नव्हता, इतर काही मार्ग नंतर अनुसरायला लागले आणि त्यांनी ते ऐकलं. जिजाबाई साहेबांचं कुंकू केलं त्यांनी छोटं आणि गोदाजी जगतापच्या आईला लावलं परत मोठं. पण त्याला कळतच नाही की हा एक मराठ्याने नाही लावत, कारण अशा मोठ्या कुंकू लावायची पद्धत ही माळी समाजामध्ये आहे, धनगर समाजामध्ये आहे. ही गोष्ट महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रीय माणसाला, मराठी माणसाला कळेल, उत्तर प्रदेश मधल्या माणसाला नाही कळणार, बिहार मधल्या माणसाला नाही कळणार. एक चुकीचा संदेश अशा माध्यमातून पुढे जातो. एका सिनेमामध्ये राजगड किल्ला बांधतायत, दादोजी कोंडदेव सांगतायत की अशा प्रकारे माचीचं बांधकाम झालं पाहिजे, हा दगड इकडे रचा, ह्यानी असं याचं सौंदर्य वाढेल, ह्यानी लष्करी दृष्ट्या असं महत्व वाढेल. सिनेमा काढणारं नाव अतिशय मोठे, म्हणजे त्याचं अतिशय आदराने नाव घेतलं पाहिजे, असे भालजी पेंढारकर. त्यांचं शिवप्रेम वादातीत आहे, परंतु तारखांचा आणि याचा अभ्यास नसल्यामुळे एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही की शिवाजी महाराज ज्यावेळेस राजगड किल्ला बांधत होते त्याच्या 1 वर्ष अगोदर दादोजी कोंडदेव वारलेले. तरी ते राजगडावरती येऊन कसं काय आदेश देत होते हे मला आज पण न कळालेलं पुढे. ह्या माध्यमांमधनं खूप चुकीची माहिती जाते. एक वेगळा शिवाजी आमच्या डोळ्यासमोर उभा केला जातो. केव्हाही बघावं तर शिवाजी महाराज ढाल तलवार घेऊन डोक्यावरती जिरेटोप, अतिशय म्हणजे
अप टू डेट पोशाखात म्हणजे युद्धाच्या पोशाखामध्येच आमच्या समोर शिवाजी महाराज उभे करतात. सिनेमामध्ये कुठलाही शॉट असा दाखवलेला नाही की शिवाजी महाराज साध्या वेशामध्ये घरात आहेत, घरात कसे राहतील. बायकोला भेटायला जाताना सुद्धा हा माणूस तलवार घेऊन जातो. काय बायको कशी भेटत असेल मला माहित नाही, कारण डेअरिंगच नाही यांचं की शिवाजी राजा कसा याचा अभ्यास करणं आणि ते लोकांच्या समोर प्रॉपर मांडणं. आणि ह्यांनी अनेक लोकांचे गैरसमज होतात. कथा कादंबऱ्यामधनं आम्ही जो काही पाहतो त्यामध्ये रायगडावरती नेहमीच घडणारी घटना की लोक तिथं येतात, सोयराबाईला कुठं मारलं, शिवाजी महाराजांना कुठं विष दिलं, ह्या सगळ्या कल्पना ह्या बकरीच्या काहीच बकरीमध्ये याचा उल्लेख आहे. बकर ही अधिकृत मानता येत नाही. बखर आणि त्याला पॅरलल जर दुसऱ्या साहित्यांमध्ये त्याचे उल्लेख असतील तर बकरीचं ग्राह्य धरावं लागतं. लोकांना असं वाटतं बकर ही सर्वात प्राचीन, बकर ही शिवाजी महाराजांच्या नंतर पहिली बकर 25 वर्ष आणि नंतरच्या बकरी 150 वर्षानंतर लिहिलेलं आहे की त्यांना शिवाजी गोका ठो माहीत नव्हता. इतरांच्या ह्याच्यावरनं सगळं ते लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांचा खून झाला ही कथा एका कादंबरीमध्ये इतकी छान आणि इतकी व्यवस्थित रंगवली. शिवाजी हा राजा त्याला कळाला नाही. शिवाजी महाराज आग्र्यामधनं निसटले ही बातमी औरंगजेबाला कोण सांगणार. पण औरंगजेबाला सांगायला 12 तास लागले. कोण सांगणार. पण ज्यावेळेस औरंगजेबाला सांगितली त्याच्या अगोदर औरंगजेबाच्या भोवतीची सगळी सिक्युरिटी ही Z+ करण्यात आलेली होती की शिवाजी तिथला पळाला तर इथं घुसेल. शिवाजी हे नाव घेतलं तर लोक थराथरा कापत होते. अशा माणसाच्या घरामध्ये तुम्ही सांगता की शिवाजीचा खून झाला आणि खून करण्यात आला. त्या कथा कादंबरीवाल्यांनी अतिशय विकृत स्वरूप दिलेलं आहे बरं का. मी शाळेत असताना मला असं शिकवलं शिवाजी महाराजांचा मृत्यू हा गुडघी रोगाने झाला. आई वडिलांना विचारलं, शिक्षकांना विचारलं, ते सांगायचे शिवाजी महाराज घोड्यावरती खूप बसायचे. घोड्यावर बसल्यामुळे तो गुडघ्याचा रोग झाला आणि हे खरं होते, मला पटलंही आहे. पण नंतर अभ्यास करताना असं लक्षात आलं की घोड्यावर बसून जर गुडघे रोग होत असेल, शिवाजी महाराजांचं आयुष्य काढलं 18,300 वर्ष साधारणतः ते आयुष्य, त्यातले किती दिवस लढाया झाल्यात, सगळ्या लढायांचा कालखंड 7.5 वर्ष, त्यातले प्रॅक्टिकली महाराज किती दिवस घोड्यावरती होते. हा जर सगळा हिशोब तारीखवार मिनिटापर्यंत जर काढल्यानंतर असं वाटतं की महाराजांपेक्षा इतर बसलेले तरुण जास्त दिवस मोटरसायकलवर बसलेले, त्यांना का होत नाही गुडघे रोग. मोटरसायकल वाल्याला गुडघे रोग होत नाही. आणि एकच गुडघे रोग असा होता की जो फक्त इतिहासामध्ये महाराजांना झाला, त्याच्या आधी नाही आणि नंतरही नाही. हा कुठला स्पेशल रोग आहे. त्या माणसाला कुठेतरी तुम्हाला बदनाम करण्याचे जे काही मार्ग काही लोकांनी अनुसरलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा आजही गोंधळ घालून ठेवलेला आहे. आनंद मला वाटतो, मला काही त्याचं फारसं दुःख होत नाही, कारण हा एक राजा असा आहे जगातला की ज्याच्या 4 जयंत्या साजऱ्या होतात. परमेश्वराच्या सुद्धा होत नाही. 4 जयंत्या ज्याच्या साजऱ्या केल्या जातात असा एकच राजा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे महाराजांचं वेगळेपण. महाराज 50 वर्षाचे होते का 53 वर्षाचे होते, ह्यानी तुम्हाला काय फरक पडतो. तुम्हाला पेन्शन द्यायला लागणार आहे त्याला. पण काही गोष्टी हेतू परस्पर डोळ्यासमोर ठेवून हे सगळं षडयंत्र गेली अनेक वर्ष रस्त्यात. हे षडयंत्राची सुरुवात झालेली 1901 साली आणि ते 2001 मध्ये त्यांनी कुठेतरी ते मार्गात लावलं. शिवाजी महाराजांच्या घरामधले लोक, कोल्हापूर परिसरातले लोक, निपाणी, इचलकरंजी, सातारा, सांगली या सगळ्या भागातले लोक जर शिवजयंती अक्षय तृतीया 1927 प्रमाणे साजरी करतात आणि आम्ही ते 1630 फाल्गुन वद्य द्वितीया का साजरी करतो. आमच्या वडिलांचा वाढदिवस कधी असावा हा शेजारचा माणूस येऊन सांगतो, कारण तो म्हणतो मी तज्ञ आहे. तुमच्या वडिलांचा वाढदिवस ह्या दिवशी ठेवा. आमच्या वडिलांचा वाढदिवस आम्हाला माहिती पाहिजे. आम्ही गेली वर्षानुवर्षी घरात जो साजरा करतो तोच केला पाहिजे. कारण ह्याच्या मागची अनेक कारण, ह्याच्यावर एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल इतकं मटेरियल ह्याच्यावरती सगळं उपलब्ध आहे. आज आम्ही 2 तारखांच्या गोंधळातच फक्त अडकलेलो आहोत की फाल्गुन वद्य द्वितीया का अक्षय तृतीया. मूळ मुद्दा जो आहे तो 1627 आणि 1630 हा आज दुर्लक्षित झालेला आहे. आणि या 1630 आणि 1627 मुळे हे लेन प्रकरण उद्भवलेलं आहे. तुम्ही आज दाबलं, ताकदीच्या जोरावर दाबलं, वैचारिक पातळीवर दाबलं, पुन्हा हे 50 वर्षांनी उभाळून येणार आहे. हा लेन जाईल, पेन येईल, पेन गेला शेण येईल.
पण हे होणारच आहे, कारण ह्या 2 तारखांमध्ये जो काही अंतर आहे 3 वर्षाचा, ह्याच्यात खूप मोठा गोंधळ आहे. असो, शिवाजी राजे जे आहेत ते शिवाजी राजे कसे आहेत यांचे जे काही वेगवेगळे पैलू, वेगवेगळे पदर जर आपण पाहिले तर महाराजांच्या आयुष्यातलं राजकारण हे खूप मोठं आहे. समाजकारण आहे, दुर्ग कारण आहे, अर्थकारण आहे, लोककारण आहे, कितीतरी वेगवेगळे पैलू आहेत बरं का. शिवाजी राजा ह्या भारताला तुम्हाला आम्हाला कळायच्या अगोदर शिवाजी राजा हा युरोपाला माहिती होता. शिवाजी महाराजांचं नाव पेपर मध्ये छापून आलेलं आहे. 1665च्या मे महिन्याचा जो अंक आहे त्या अंकामध्ये त्या पेपरचं पूर्वीचं नाव होतं मर्क्युरियस पॉलिटिकस. 1653 सालचा हा पेपर आहे आणि त्याचं नंतर साप्ताहिकामध्ये, साप्ताहिकच होतं त्यावेळेस, हे जे साप्ताहिक आहे त्याचं नंतर नाव झालं लंडन गॅझेट. आणि या लंडन गॅझेट 65च्या अंकामध्ये शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याची बातमी छापून आलेली. दुर्दैवाने तो पेपर मात्र महाराजांना वाचायला मिळाला नाही. तो पेपर आजही उपलब्ध नेटवर गेला तर सगळ्यांना ते त्यावेळी सगळं पाहायला मिळेल. तर शिवाजी राजा युरोपाने सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. त्या राजाचे अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या आमच्या समोर आजही आलेल्या आहेत. आत्ताच अण्णासाहेबांनी जो उल्लेख केला, खेड्याकडे चला, हे जे महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे, 300 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी हे धोरण राबवलं. आणि महाराजांचं हे जे धोरण म्हणजे प्रशासन, हा जो एक त्यांचा पैलू आहे, हा प्रशासन असा आहे की त्या काळामध्ये इथं ज्या सत्ता इथं राज्य करत होत्या, ह्या सत्तांना सैन्य बळ लागायचं आणि सैन्य बळ लागण्यासाठी त्या सैन्यावर कंट्रोल करण्यासाठी कुणाला तरी जहागिरी दिल्या जायची. एखादा जहागीरदार, वतनदार नेमला जायचा. एखादा प्रांत त्याला तोडून उत्पन्नासाठी दिला जायचं की त्या प्रांताचं उत्पन्न त्यांनी घ्यायचं आणि 10,000चं सैन्य बाळगायचं. तो माणूस जो कोणी जहागीरदार आहे ह्याला कधीही खात्री नव्हती की हा प्रांत माझ्याकडे कायम राहील. त्यामुळं कधीही त्या प्रांताचा विकास करण्याची भानगड नव्हती. 10,000साठी जरी तो प्रांत दिलेला असेल तर सैन्य ठेवताना तो 4,000 ठेवेल, 3,000 ठेवेल. पैसे खाणारी लोक त्याही काळात होती. ऐन युद्धाच्या वेळेला 2,000 लोक घेऊन हजर व्हायचा आणि त्या युद्धाचं सगळं तंत्र बदलत होतं बरं. जो काही पैसा लागेल तो या सामान्य जनतेकडनं लुबाडणं. आणि ह्या लुबाडायला सगळ्यात पुढं कोण लोक होते तर तिथला तो कुलकर्णी, तिथला तो देशपांडे, तिथला तो देशमुख, तिथला तो पाटील, ही जी काही सगळी मंडळी आहेत, ही सगळी मंडळी, सरकारी अधिकारी, ह्या सगळ्या यंत्रणेचा जो खालचा भाग आहे ह्यांचा अनवणित अत्याचार झालायचा. शिवाजी महाराज लहान असताना ज्यावेळेस बँगलोरला गेले, त्या बँगलोरमध्ये शहाजी राजांकडे त्यांचं ट्रेनिंग जिथं झालं, 4 वर्ष शिवाजी महाराजांना तिथं शिक्षण देण्यात आलं. त्यात 22 कला शिकवण्यात आल्या. ह्या 22 कला शिकवणारे कोण कोण शिक्षक होते ह्या सगळ्यांची यादी आहे. हे शिकल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या परिसरामध्ये जो काही सगळा परिसर आहे तो सगळा पाहिला. विजयनगरचं साम्राज्य पाहिलं. एवढं मोठं राज्य कसं उभं राहिलं, एवढी बांधकामं कशी झाली. तर त्याला आपलं राज्य पाहिजे, तरच आपल्या कलाकारांना उत्तेजन मिळेल, या धर्माला उत्तेजन मिळेल, या कलाकृती कुठेतरी उचलल्या जातील. ती एक भावना मनामध्ये आली. त्यांच्या मनाची चलबिचल ही शहाजी राजांनी हेरली आणि शहाजी राजांनी त्यांना सांगितलं, जिजाबाई साहेबांना, की आपण पुण्यामध्ये जा. त्या पुणे जहागिरी शहाजी राजांकडे होती. त्याचा एक छोटासा भाग म्हणजे एखादा तालुका ज्याला आपण म्हणतो तसा पुणे तर्फ, हा एवढाच फक्त शिवाजी महाराजांना दिला की तुम्ही याचा कारभार बघा, पुढे आपण बघू. हा भाग माहिती होता महाराजांना. महाराजांनी पुन्हा पुन्हा हा भाग सगळा चाळून काढला. गावाच्या गाव ओस पडलेली होती. तुरळक कामं सगळी चालत होती. लोक रानोमाळ भटकायची, यायची, शेती करायची, मिळालं तर खायचं, नाहीतर रानोमाळ भटकायचं. महाराजांनी ही लोक सगळी गोळा केली, त्यांना बोलवलं, त्यांना अभय दिलं. त्या गावामध्ये त्यांना जमिनी दिल्या. ज्यांना करायची इच्छा त्यांना जंगल तोडून जमिनी दिल्या. त्या जमिनीला बियाणं पुरवलं आणि त्याला शेतीसाठी लागणारी सगळी जनावरं दिली. त्या जनावरांचं संरक्षण व्हावं वन्य श्वापदांपासून म्हणून शिकारीची पथकं नेमली आणि हे सगळं त्या शेतकऱ्यांना त्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर महाराजांनी सांगितलं की हे सगळं तुम्हाला फुकट नाही. आज आमच्याकडे फुकट एक मोठी लाट आलेली आहे. फुकट दिलं
त्या माणसाचा स्वाभिमानच नष्ट होतो. त्याला सगळं फुकट लागतं. मध्य प्रदेशात 20 फुकटे अनेक ठिकाणी एकदा गेली की 8 दिवसांनी येते. विचारायला गेले की येईल तर येईल. मी स्वतः कटक बिटक जबलपूर सारखी शहरं पाहिली आमदारात. संध्याकाळच्या नंतर 8-8 तास जर लाईट नसेल तर काय परिस्थिती होत असेल विचार करा तुम्ही. हे सगळं त्या फुकटचा परिणाम आहे. महाराजांनी यांना सांगितलं हे सगळं तुम्हाला 2-3 वर्षामध्ये फेडायचंय. लोकांनी शेती सुरू केली, खात्री नव्हती. महाराजांनी अभय दिलं, लोकांनी सांगितलं. वर्षभर 1.5 वर्ष गेल्यानंतर त्या लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतंय आणि या उत्पन्नाचा जो काही भाग घेतलाय सरकारी अधिकाऱ्यांना मिळणार होता या वतनदारांना तोही वाढला. त्या शेतकऱ्याच्या लक्षात आले की वर्षाच्या शेवटी मला खाण्याची वांदे होते. माझ्या घरात धान्याची रास पडून राहायला लागलेली. आता त्याच्या वित्ताबरोबर त्याच्या जीविताची आणि घरातल्या आबरूची सुरक्षा वाढलेली आहे. त्या शेतकऱ्याला असं वाटलं की इतकी वर्ष आपण राहतो, एक आपलं चांगलं घर बांधावं. त्यांनी त्या दगड मातीचं घर बांधायला घेतलं. शेतकऱ्यांनी घर जसं बांधायला घेतलं तसं त्या गावामधल्या गवंड्याला काम मिळालं, त्या सुताराला काम मिळालं. त्यांनी बायकोसाठी दागिने केले, त्या सोनाराला काम मिळालं. त्या 12 बलुतेदार 18 आलुतेदारांना त्या गावात काम मिळालं. त्यांना शहराकडे जायची वेळ आली नाही बरं. त्या गाव स्वयंपूर्ण झालेलं आहे आणि ते गाव ज्या दिवशी स्वयंपूर्ण झालं त्या दिवशी कुठेतरी या सगळ्या प्रगतीला एक स्थैर्य प्राप्त झालं की लोकांना असं कळलं नाही हा काहीतरी वेगळाच राजा आहे बरं का. आपल्याला याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि तो सामान्य जनता तिथं त्याच्या पाठीशी उभी राहिलेली. शिवाजी महाराजांनी जी बांधणी केली, एकेका माणसाची महाराजांना किंमत आहे बरं. शिवाजी महाराजांनी हे सगळे फार उशिरा या भागात आलेले, पुण्याच्या भागात. त्याच्या अगोदर चंद्रराव मोरे बसलेलेच होते की पिढ्या ज्या जावळीच्या साह्याने अफजल खाना सारख्याला महाराजांनी मारला पडवला, ती जावळी वर्षानुवर्ष मोऱ्यांच्या ताब्यात असताना मोऱ्यांना ती जावळी महाराजांच्या झंझावाता पुढे एक दिवस सुद्धा टिकवता आली नाही बरं का. पहिल्याच दिवशी मारून काढले सगळं. कारण महाराजांच्या विरुद्ध लढत होते मोरे. जनता नाही, जनतेला वाटत होतं महाराजांचं राज्य यावं. आणि ज्या वेळेस सामान्य माणूस त्याच्यामध्ये उतरतो त्याला क्रांती म्हणतात. आणि ती क्रांती तिथं शिवाजी महाराजांनी घडवली, ज्याचे परिणाम आजपर्यंत होत आहेत. अतिशय दूरदृष्टी महाराजांची. महाराजांचा स्वभाव सुद्धा फार भिन्न बरं का, फार वेगळा आहे. शिवाजी राजा कसा होता हे आम्हाला माहित नाही, कुठेही लिहिलेलं नाहीये बरं का. शिवाजी राजा कसा होता हे कुणी लिहिलं? हे राजस्थान मधल्या एका माणसाने लिहिलं की शिवाजी महाराज आग्र्यामध्ये असताना ज्यावेळेस ते अटकेमध्ये होते तर त्यांना भेटायला जी रोज काही लोक ती राजस्थानी यायची रामसिंगाची, त्यामध्ये एक माणूस होता परकलदास. त्या परकलदासाने हे सगळं घेऊन ठेवलं. शिवाय हा राजा दिसतो कसा, याची उंची किती, याचे कपडे काय, याची टोपी कशी असते, याचा पहिराव काय, हा बोलतो किती छान, किती स्पष्ट हा बोलतोय, तसं आग्र्यात घडतंय. अशा माणसाला या मिर्झा राजांनी कशाला पाठवलं इथं? शिवाजी महाराजांचा झेंडा काय होता त्याचा रंग परकलदासाने लिहिलाय, आमच्या कोणी लिहिलेलं नाही बरं. मूळ असं आहे की मराठ्यांना पराक्रम करायची सवय होती, लिहून ठेवायची नव्हती. अनेकांना फक्त लिहायचं होतं, पराक्रम नाही केला तरी चालेल. त्यामुळे काही अशाही गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. हा राजाचे काही सुनूक सांगतो तुम्हाला कसा, किती त्याचं लिहायचं होतं, पराक्रम नाही केला तरी चालेल. त्यामुळे काही अशाही गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. हा राजाचे काही सुनूक सांगतो तुम्हाला कसा, किती त्याचं लांबचं धोरण कसं असतं. साधारणतः 1678-79 दरम्यान शिवाजी महाराजांना काही तांब पाहिजे होतं. तांब हे नाण्यांसाठी बांधकामाच्या मध्ये सिमेंटिंग म्हणून काही ठिकाणी तांब्याचे पत्रे वापरले जातात. अशा काही कामासाठी तांब पाहिजे होतं. पण महाराजांनी इंग्रजांशी करार केला. इंग्रजांना हे करायचं का नाही ह्या संभ्रमात इंग्रज होते, पण बहुतेक मंदीची लाट आलेली असावी, मार्केटमध्ये प्रॉब्लेम, शिवाजीची आता ऑफरच आलेली तर करूया आपण, म्हणून महाराजांबरोबर तो व्यवहार त्यांनी केला. महाराजांनी एक अट त्यांना अशी घातली की माझ्याकडे आता तुम्हाला देण्यासाठी रोख पैसे नाहीये, तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर हैदराबाद मध्ये माझी एक वकिलात आहे, माझी एक एम्बेसी आहे, म्हणजे माझं एक ऑफिस आहे, तुम्हाला पैसे रोख पाहिजे असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता. कुतुबशहाचे आणि महाराजांचे संबंध चांगले झालेले होते. महाराजांची एक वकिलात तिथं होती, एक एम्बेसी तिथं होती.
पैशाचा काय प्रश्न आहे, मिळतील पैसे आणि तो व्यवहार सगळा पूर्ण झाला. ही सगळी कागदपत्र मुंबईला आली मुंबईच्या गव्हर्नरकडे. त्या गव्हर्नरचं नाव होतं जेरॉल्ड फॅन्झियर. त्या जेरॉल्डने ते सगळं पाहिलं आणि म्हणलं आपल्याला पैसे पाहिजे, आपल्याला काही बाकीचं काही नकोय. त्या काळामध्ये मुंबई ते हैदराबाद अशी जाण्या येण्याची कसल्याही प्रकारची सोय नव्हती. म्हणजे आज जर आपण विचार केला तर त्याला कुरिअर सर्व्हिस आपण ज्याला म्हणतो अशी कुरिअर सर्व्हिस नव्हती. जेरॉल्डने काय केलं, ते पत्र, ती महाराजांनी दिलेली हुंडी म्हणजे याला चेक म्हणू आपण, की तो चेक म्हणजे ती हुंडी, हे सगळं सुरतेच्या गव्हर्नरकडे पाठवलं. सुरतेला वकार होती आणि त्याच्या प्रमुखालाही गव्हर्नरच म्हणायचे. त्या गव्हर्नरकडे हे पाठवलं. सुरत ते हैदराबाद ही जाण्या येण्याची सोय होती. त्या गव्हर्नरने ते सगळं पाहिल्यानंतर म्हणला या माणसाने, या जेरॉल्डने शिवाजी बरोबर धंदा केला म्हणजे याच्यात काय ना काहीतरी गडबड असणार. शिवाजी हे साधं प्रकरण नाही. आपल्याला काय त्या ऑफिसचं काम आहे, सांगितलं तेवढं करून मोकळं हो. त्यांनी काही माणसांची नेमणूक केली. ती माणसं 1 महिन्याचा प्रवास करून हैदराबादला पोहोचली. हैदराबादला तो माणूस महाराजांच्या ऑफिसमध्ये गेला, त्या वकिलातीमध्ये गेला, त्या एम्बेसीमध्ये गेला. त्यांनी ते सगळं पत्र दाखवलं. तिथं जो कारकून बसलेला होता त्या कारकुनाने ते पत्र पाहिलं, वाचलं. तो नाही तर शिवाजी महाराजांचं पत्र आहे. मला हो, याच्यावर महाराजांची सही आहे, शिक्का आहे, बरोबर आहे, याच्यावर पैसे द्या असं दिलं. मला बरोबर आहे ना, मग द्यायला पैसे. कारण हे सगळं बरोबर आहे, परंतु पैसे द्यायचे पावरच मला नाही. पावर नाही तुला, मग पावर कुणाला? पावर पंतांना आहे. बोलवा पंतांना. आता बोलवलं असं म्हणलं पंतांना, साहेब माणूस आहे. कुठे पंत? पंत गेले तर रायगडला. तर पंत रायगडला गेले कधी येतील? येतील 2-3 दिवसात. येतील का 2-3 दिवसात? त्याचं काय सांगा, साहेब माणूस येतो नाही येतो, मी तरी काय करू. आता त्या माणसाला काही समजा ना, तो एक तर सांग का नाही. 8 दिवस वाट बघितलं. त्या कारकुनाने काही दात दाबून दिली. तो मला पंतांनी सांगितल्यानंतरच मी हे सगळं देऊ शकतो. एखादं काम जर कसं टाळायचं असेल तर हे कारकुनाकडनं शिकावं. त्या काळातले कारकुन काय, ह्या काळातले कारकुन काही फरक नाही. अजून ती परंपरा चालू ठेवली यांनी. 8 दिवसानंतर तो माणूस कंटाळला. त्यांनी ते सगळं उचललं आणि पुन्हा सुरतेला आलं. सुरतेला त्यांनी दिलं. ते त्या गव्हर्नरच्या लक्षात आलं. त्यांनी त्याच्यावर आपलं एक कव्हरिंग लेटर लावलं आणि पुन्हा ते सगळं आपली जबाबदारी संपली रे बाबा म्हणून त्यांनी मुंबईला ढकलून दिलं. जेरॉल्डच्या हातात हे आल्याबरोबर ते जेरॉल्डच्या लक्षात आलं की हे काय शिवाजी करतात. ते आत्ता कुठेतरी शिवाजीची चुणूक दिसली. त्याच्याकडे एक माणूस होता. त्या माणसाचं नाव होतं नारायण शेणवी. त्या नारायण शेणवीला बोलून घेतलं. त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी चांगल्या भाषा यायच्या. त्याला सांगितलं रायगडावरती जायचं आणि काही करायचं, शिवाजीकडे पैसे वसूल करून आणायचे. नारायण शेणवी पूर्वी महाराजांना भेटलेला आहे 2-3 वेळा. तेव्हा नारायण शेणवी निघाला. त्या काळात मुंबईवरनं जर रायगडला यायचं झालं तर जहाजाने यावं लागायचं उरणपर्यंत. उरणला उतरायचं आणि उरणवरनं 7 दिवस चालत रायगडच्या पायथ्याला पाचाडला पोहोचायचं. हा 8 दिवसाचा प्रवास करून नारायण शेणवी पाचाडला आला. महाराजांना वरती निरोप पाठवला. महाराजांनी त्याला खाली थांबायला सांगितलं. 8 दिवसानंतर महाराजांनी नारायण बोलून घेतलं शेणव्याला. म्हणजे नारायणराव तुमचं तांब उत्तम आहे, आम्हाला अजून लागेल. त्याने हात जोडले. म्हणलं महाराज पाहिजे तेवढं तांब देतो. पहिल्या तांब्याच्या पैशाचं काय? आणि मला तुला सांगितलं होतं तुला काय पाहिजे ते देतो, नाहीतर हैदराबाद मध्ये घ्या. मिळाले का पैसे? अहो कसे मिळणार सर? आमचा माणूस गेला होता हैदराबादला. मग त्यांनी सांगितलं की पंत गेले तर रायगडला. बरोबर आहे म्हणलं. पंत रायगडावरच होते. आत्ता 3 दिवस झाले पंत हैदराबादला गेले. हैदराबादला गेले तो चकित. आता काय करावं? नाही म्हणला महाराज हातापाय पडतो तुमच्या, पण तुम्ही महाराज आमचं एक एवढं काहीतरी मार्गात लावा, आम्हाला तुम्ही मोकळं करा. अरे म्हणले माझी अडचण आहे, रायगडावर पैसे नाहीये. पैसे तुम्हाला पाहिजे तिथनं घ्या, जाऊ दे, व्यवहार चोखच पाहिजे. एक काम कर, तुम्ही व्यापारी आहात तर व्यापारी आहात तर माझ्या अलिबागच्या गोडाऊन मध्ये, म्हणजे अलिबागचं जे वखार आहे त्या वखारीमध्ये या वर्षी जे काही नारळ सुपारी होईल त्या किमतीचे नारळ सुपारी उचला तुम्ही व्यापारी, तुम्हाला काही फरक पडत नाही. आता हा प्रस्ताव महाराजांनी दिल्यानंतर नारायण शेणवी म्हणलं महाराज या बदल्यामध्ये नारळ सुपारी घ्यायची का नाही हे काय मला कळत नाही. मी आता मुंबईला जाऊन विचारतो, तो म्हणला मला पावर नाही. महाराज म्हणले मग ये विचारून. तो नारायण शेणवी मुंबईला आला.
मुंबईला जेरावला त्यांनी सांगितलं की हे म्हणतात नारळ सुपारी घ्या अलिबाग मधलं. अरे नको 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 म्हणा, शिवाजी म्हणजे लबाड. आपल्याला सांगेल या वर्षी अलिबागच्या गुदामामधनं नारळ सुपारी घ्या. या वर्षी तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगेल की या वर्षीचा जो सगळा सारा आहे हा सगळा चौल मध्ये भरा. अलिबाग मोकळं ठेवेल आणि आपल्याला म्हणे यावर्षी काही जमलंच नाही हो, तू जा परत, पैसेच द्या म्हणा, तुझ्या एकट्याच्याने काम जमणार नाही. म्हणून अजून एक इंग्रज अधिकारी त्यांच्या बरोबर दिला आणि हे 2 माणसं रायगडच्या पायथ्याला येऊन बसले. आल्यानंतर चौकशी केली तर महाराज कोकणात गेलेले होते. 1 महिन्यानंतर महाराज आले. तिथून पुढे 8 दिवसांनी महाराजांनी त्याला बोलून घेतलं. म्हणले काय झालं नारायणराव, नारळ सुपारी चालेल ना? नाही म्हणला महाराज, हात जोडतो, नारळ नको, तुमची सुपारी नको, तुम्ही पैसे द्या, काहीतरी करा. महाराज म्हणले अरे तुला अडचण सांगितली, माझ्याकडे पैसे नाही, जाऊ दे म्हणले, व्यवहार तर आपला चोख असला पाहिजे. तू असं कर, त्या पैशाच्या बदल्यामध्ये तुला सोनं देऊ का चांदी देऊ? आता सोनं घ्यायचं का चांदी घ्यायची याच्या पावर नारायण शनिवार नाही. नारायण शनिवारला मी येतो महाराज विचारून. महाराज म्हणले ये विचारून. तो इंग्रज म्हणला मी बाबा 5-8 थांबतो, कारण महाराजांचा काही भरोसा नाही. नारायण शनिवार मुंबईला आला. मुंबईला विचारलं, पुन्हा 8 दिवसाचा प्रवास करून तिथं आला. जेरवले त्याला सांगितलं चांदी घेऊन टाक. येऊन महाराजांना भेटले, काय पाहिजे? चांदी द्या. आपल्या आमदार खाण्याच्या माणसाला स्टोअर किपर जो ज्याला आपण म्हणतो त्याला बोलून घेतलं महाराजांनी. त्याला सांगितलं यांचा काय हिशोब झालेला तो हिशोब करा आणि त्या बदल्यात त्यांना चांदी देऊन टाका. गेले. त्या माणसाने आपला सगळा हिशोब काढला, हिशोब करायला सुरुवात केली. नारायणाला विचारलं का तुमच्याकडं रायगडावरती चांदीचा भाव काय आहे? त्यांनी सांगितलं की आता रायगडावरती चांदीचा भाव आहे 25 रुपये किलो. काय सांगते म्हणे 25 रुपये किलो महाग आहे. इथं 25 रुपये किलो. अहो महाडमध्ये 22.5 आहे, मुंबईमध्ये 22 आहे, तुम्ही काय रायगड मला 25 रुपये किलो सांगताय? नाही म्हणले इथं भाव आहे 25 रुपये किलो. हिशोब करू का बंद करू? आता त्याची अडचण झाली. एका माणसाला हाका मारली, इकडे भाव काय? 25 रुपये किलो. चल तू इकडे काय भाव? 25 रुपये किलो. शाळेला सांगून ठेवलं तर 25 रुपये किलो सांगायचं. ज्याला हाका मारत तुम्ही सांगायचं 25 रुपये किलो. आता नारायण शनिवार त्या इंग्रजाला प्रश्न पडला की आता इथं व्यवहार थांबला तर अजून पुढे काहीतरी निघेल. आणि अक्षरशः त्या 22.5 रुपयाची चांदी 25 रुपयाच्या हिशोबाने त्यांच्या गळ्यात मारण्यात आली. आणि या सगळ्या प्रकरणाच्या नंतर जेरॉल्डनीच्या पत्रावरती जे शेवटचं पत्र लिहिलेलं आहे त्यांनी, जे आता फॅक्टरी रेकॉर्ड मध्ये उपलब्ध आहे, सगळं फॅक्टरी रेकॉर्ड डाक रजिस्टर मध्ये, त्यात तो सांगतो की शिवाजी या माणसाचा व्यापाराशी कसलाही संबंध नाही. आम्ही जगामध्ये नाणावलेले व्यापारी आहोत, अतिशय तज्ञ. असं असताना शिवाजी या माणसाने आम्हाला 20% फसवलं. पुढं पंतांनी महाराजांना विचारलं, महाराज की आपण त्यांना का नाही पैसे दिले वेळेवरती? रायगडावर पैसे नव्हते का? पैसे होते, राजधानी आहे, पैसे नाही असं कुठे झाले? पैसे होतेच. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की हा जो इंग्रज आहे हा नुसता व्यापारासाठी आलेला नाही, याला या भूमीचं फार प्रेम आहे. आणि हा एकदा का चिकटला तर हा त्या जळू सारखा चिकटून बसतो, निघता निघत नाही, सुटता सुटत नाही. याला जमेल तसा त्रास दिला पाहिजे. खरं तर याला उखडूनच काढलं पाहिजे. पण त्यावेळेस ते उखडणं आणि हे शक्य नव्हतं. महाराजांनी त्यावेळेस जे इंग्रजांचं वर्णन केलेलं हे सगळ्या गोष्टी आमच्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी लक्षात न घेतल्यामुळं पुढे हे सगळं झालं. एकच कंपनी होती ती ईस्ट इंडिया कंपनी, ज्या कंपनीने 190 वर्ष त्या देशाला नाचवलं बरं का. 190 वर्ष. आज अशा 4000 कंपन्या दाखल झालेल्या आहेत. आता आमच्यावरती राजकीय आक्रमणाची गरज नाही, ही कन्सेप्ट बदललेली जगाची. आता आर्थिक आक्रमण पुरेसं आहे. शिवाजी राजांची ही जी त्या काळातली धोरणं आहेत ही अतिशय दूरगामी परिणाम करणारी होती बघ. शिवाजी महाराजांना एकेका माणसाचं अतिशय प्रेम आहे. आणि आयुष्यामध्ये जर त्यांचं पूर्ण चरित्र आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये कुठेही शिवाजी महाराजांनी पार्सलिटी हा भाग नाहीये बरं. कुठेही पार्सलिटी केलेली नाही. एकेका माणसासाठी म्हणजे आज त्या काळाचा जर लोकसंख्येचा विचार केला तर 10, 12, 15 लाखाची ही लोकसंख्या, त्यातनं शिवाजी महाराजांनी एवढे हिरे उडकून काढले बरं. अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधून आलेले लोक. शिवाजी राजा काय जर त्यावेळेस कुणी ओळखलं
तर सगळ्यात पहिल्यांदा जर ओळखलं असेल ते बाजी पासलकरांनी. त्याच्या पाठोपाठ आले जेधे आणि त्याच्या पाठोपाठ मग हे सगळी लोक आलेली. एक 76 वर्षाचा वयस्कर माणूस, एक 76 वर्षाचा म्हातारा त्या 14-15 वर्षाच्या पोराची चुणूक ओळखतो, ही असामान्य गोष्ट त्या भूमीत घडलेली बरं का पासलकरांच्या बाबतीत. आणि ते खरं ठरलं. शिवाजी राजांच्या हयातीमध्ये शिवाजी महाराजांना किती लोकांनी ओळखलं. एक पहिल्यांदा शहाजी राजे, जिजाबाई साहेब आहेत, संभाजी राजे, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, ही 5-6 लोकांनी शिवाजी समजला. शिवाजीच्या बरोबरीने जर कोण होता आणि कुणी ओळखलं तर तो एकमेव म्हणजे फक्त औरंगजेब. आज आम्ही अभ्यास करताना औरंगजेबाकडे अजिबात लक्ष देत नाही, मोगलांकडे. औरंगजेबाचा संबंध या भूमीशी 44 वर्ष आलेले बघा. 44 वर्ष मराठ्यांचा इतिहास करता अभ्यास करताना औरंगजेब तुम्हाला कुठेही वगळता येत नाही. समोरच्या माणसाची ताकद काय आहे हे पाहिल्याशिवाय आम्ही काय लढलो हे कधीच कळत नाहीये. समोरचा पैलवान काय आहे हे कुणाला समजतच नाही. औरंगजेबाचा अभ्यास या सगळ्या ह्याच्यात अपरिहार्य. औरंगजेब काय आहे समजलं की शिवाजी राजांची उंची किती आहे हे लगेच आमच्या लक्षात येतं. हा औरंगजेब कोण आहे? हा मोगल बादशाह आहे. मोगलांची स्थापना 1526 मध्ये बाबराने केली. पानिपतचं युद्ध जिंकून बाबर सत्तेवरती आला. तो 1530 पर्यंत होता. त्यानंतर त्याचा मुलगा आला हुमायून, 1530 मध्ये आला. त्याला मध्ये हाकलून शेरशाह सुरी आला. पुन्हा हुमायून आला 1556 मध्ये. त्यानंतर त्याचा मुलगा आला अकबर, हा 1605 पर्यंत होता. त्या अकबराला त्रास देऊन त्याचा पोरगा सलीम हा पुढे जहांगीर नावाने सत्तेवरती आला. हा 1628 पर्यंत होता. त्याचा मुलगा खुर्रम, त्याला त्रास देऊन शहाजहान नावाने पुढे सत्तेवरती आला. हा 1658 पर्यंत होता. आणि 1658 मध्ये औरंगजेब हा सत्तेवरती आला, बापाला तुरुंगात टाकून. बापाची महत्वाकांक्षा मोगलांकडे एवढी मोठी आहे की अनेक वेळा पोरांना असं त्यांच्या वाटायचं की कधी आपण सत्तेवरती येतोय. अनेकांना तर असं वाटायचं की आपला बापच जर जन्मला असं तर बरं झालं असतं. आपण त्यामध्ये रोशनआरा, 1617 मध्ये शहा शुजा, 1618 मध्ये औरंगजेब, त्यानंतरची 4 मुलं वारली. 1624 मध्ये मुरादचा जन्म झाला. त्यानंतर 3 मुलं वारली. आणि 1631 मध्ये गौसाराचा जन्म झाला. आणि त्यानंतर मुमताज वारली आणि हे प्रोडक्शन थांबलं 1631. ही जी 14 मुले ती 7 भावंड लहान असताना वारली. ती 7 जगली. त्यातले 4 भाऊ 3 बहिणी. ह्या 4 भावांची पुढे ज्यावेळी सत्ता संघर्ष सुरू झाला, ही 4 भाऊ 4 टोकाला ठेवलेले होते कारण आपापसात भांडायला नको. दारा शुको लाहोर, मुराद अहमदाबाद, शहा शुजा बंगाल आणि औरंगजेब महाराष्ट्रात औरंगाबादला. औरंगाबाद त्यांनीच वसवलेलं खडकी, त्याचं नाव जुनं. सत्ता स्पर्धा सुरू आहे. सगळ्यांचं लक्ष एकमेकाला पाहिलेलं नाही काही वर्षात. कारण मोगलांच्या इथं 8-9 वर्षाचं पूर्ण झाले की घरात ठेवत नव्हते, त्याला बाहेर हाकलायचं. सगळे भाऊ आणि बाप कधी एकत्र बसून जेवलेत अशी एकही घटना नाही बरं का या 150-200 वर्षामध्ये. कारण मला यांचा अभ्यास करताना असं वाटतं की बाप आणि पोरं जर घरात एकत्र असतील, बाप आज सांडायला गेला तर पोरं बाहेर बंड करतील. त्याला कधी त्यांनी जवळ ठेवलंच नाही. ही सगळी पोरं लांबच, हे सगळे एकमेकाचं काय चाललंय याच्याकडे झोपून असायचे. सत्तेची स्पर्धा सुरू झाली. शहाजहान आजारी पडल्याची बातमी आली. त्या दाराने शहाजहानला घेतलं आणि आग्र्याच्या किल्ल्यामध्ये आणून ठेवलं, त्याला बरं वाटावं म्हणून. शहाजहानची इच्छा होती की दारा शुको बादशाह व्हावा. मोगलांच्या इतिहासकारांनी लिहून ठेवलं एक अतिशय महत्वाचं वाक्य मी सांगतो, ज्याला समजलं त्याला समजलं. मिर्झा मुहम्मदी अतहर खान ह्या लोकांनी असं लिहून ठेवलेलं, जर म्हणजे इतिहासाचं चुकीचं पडलेलं पाऊल जर दारा बादशाह झाला असता तर भारतामध्ये आज ह्या 2007 सालापर्यंत मोगलाई चालू राहिली असती. तिथं औरंगजेब गेला. औरंगजेब गेल्यामुळं
मोगलाई तिथेच संपली, पण इस्लाम मात्र आज पण चालू आहे. हा दोन्हीतला बेसिक फरक आहे. सत्ता स्पर्धेमध्ये औरंगजेब निघाला इकडनं, सामूगडाच्या इथं त्यांनी दाराचा पराभव केला. दारा पळाला आणि पुढे दाराला घरदार लोकांनीच पकडून दिला. त्या दाराला पकडून दिल्लीच्या किल्ल्याच्या दारा, दिल्लीचा जो लाल किल्ला आणि आग्र्याला आहे तोही लाल किल्ला, हे दोन्ही लाल किल्ले, त्या दिल्लीच्या किल्ल्याच्या दारामध्ये त्याला आणण्यात आलं की जो आता भावी बादशाह होता, अतिशय सुसंस्कृत होता, संस्कृतचा प्रचंड अभ्यास होता, अनेक ग्रंथ त्यांनी फारसीमध्ये लिहून घेतलेले होते. फारसीतले कुराणाचं भाषांतर त्यांनी संस्कृतमध्ये केलेलं आहे. आपल्याकडचे गीतेचं भाषांतर त्यांनी फारसीमध्ये करून घेतलेलं आहे. अतिशय सज्जन माणूस होता तो दारा. पण त्या दाराला गद्दारांनी पकडून दिलं, पकडून आणण्यात आलं. किल्ल्याच्या दारामध्ये समोरच्या मैदानामध्ये एक हत्ती उभा करण्यात आलेला होता. त्या हत्तीला शेण आणि चिखल थापलेला होता आणि त्याच्यावरती त्या दाराला उलटा बसवण्यात आली एक शिक्षा. दिवसभर ते पोरग त्या उन्हामध्ये तिथं बसून होतं, बसवलंच होतं त्याला बळजबरीने. संध्याकाळ झाल्यानंतर औरंगजेबाने आपल्या एका माणसाला बोलून घेतलं. त्याचं नाव होतं नजर अंदाज खान. त्याला बोलवणं सांगितलं, दाराचा विषय संपून टाक. त्या दिल्ली दरवाज्यात, किल्ल्याच्या दरवाज्यात तो बाहेर आला. त्या हत्तीवर बसलेल्या दाराला पाय त्यांनी पकडला आणि जमिनीवर खिचून पाडला त्याला खाली. त्याच्या घोडावर बसला, कमरेची कट्यार काढली आणि एखादा कोंबडं कापावं तसं त्याचं नरड धरण चिरून टाकलं. त्याचं मुंडकं असं कापून एका तबकामध्ये घातलं आणि ते तबक घेऊन तो औरंगजेबाच्या समोर महालात आला. औरंगजेबाला त्यांनी सांगितलं, दुश्मन का सर लाया हूं. औरंगजेबाने असा हात केला, त्याच्यावरचं झाकण काढण्यात आलं. औरंगजेबाने 2 चक्रा मारून बघितल्या त्याला आणि औरंगजेबाने सांगितलं, मला दिसत नाहीये, समाधान आणा. 10-12 लोक धावत पळत गेले ते मेणबत्त्या त्या काचेमध्ये असल्या समाधान घेऊन उभे राहिले. औरंगजेबाने पुन्हा एकदा ते सगळं बघितलं आणि आपल्या नोकराला सांगितलं, दाराचा किमांश घेऊन ये. दारा जो किमांश वापरायचा म्हणजे युवराज जे वापरायचे त्यांचे मोगलांचे शहजादे, तो किमांश त्याला सामूगडाच्या गाड्यात सापडलेला होता. तो आणला, त्याने त्याच्या डोक्यात ठेवून पाहिला, हा फिट बसतोय का, म्हणजे हा दारा आहे का नक्की खात्री केली. कारण भावाला 35 वर्षात पाहिलेलंच नाही. खात्री करून, नाही तर दुसरं कोणातरी मुंडकं आणायचे आणि उद्या दारा कुठतरी उपटायचा. त्यांनी पहिले ती खात्री करून घेतली. शहा शुजा तिकडनं निघालेला. हा शहा शुजा अलाहाबादच्या पुढे आला. त्याला अडवण्यासाठी यांनी आपला मुलाला पाठवलं, मोहम्मद सुलतान, सगळ्यात थोरला पोरगा, नवाबाईचं पोरग, त्याला पाठवलं. हा तिथं गेला. मिर्झा राजा जयसिंग हा रस्त्यात भेटला. हा शहा शुजाच्या बाजूला लढत होता. हा धरसोड उक्तीचा माणूस आहे. हा गैरविश्वासी माणूस आहे, पण आमच्याकडच्या एका इतिहासकारांनी त्याचं फार कौतुक केलं. माहित नाही लोक नातेवाईक घेतलं काय, पण हा मिर्झा राजा धरसोडच आहे. ह्या मिर्झा राजाने ह्याही पोराला फसवायचा प्रयत्न केला. शहा शुजाने याला सांगितलं की जिंकणार तर आम्हीच, मिर्झा सारखा माणूस आमच्या बरोबर आहे, तुझा बाप हारणारच आहे. मी जर बादशाह झालो तर मी तुला करीन बादशाह. आणि आपली मुलगीच म्हणजे चुलत बहीणच त्याला दिली. दोघांचं लग्न लावून त्याला जावई केला, म्हणजे पुतण्याला पुन्हा जावई केलं. दुर्दैव असं झालं की औरंगजेबाच्या चाली पुढे सगळं फेर गेलं. शहा शुजाला पळावं लागलं. शहा शुजाला मारल्या गेला. त्याने आराकानच्या टेकड्यांमध्ये त्याचा खून घडवून आणला. हे जे पोरगे मोहम्मद सुलतान की जो आपल्या विरोधात गेला होता, त्यांनी झडप मारली, त्याला पकडला, ग्वाल्हेरच्या तुरुंगामध्ये अटकेत टाकलं. ते पोरग 26 वर्ष तुरुंगामध्ये सडून मेलं. एकही दिवस त्याला त्यांनी सूर्यप्रकाश दाखवला बरं त्या पोराला. तिसरा मुराद राहिला. हा मुराद अलाहाबादकडनं आणि हा औरंगाबादकडनं जाताना त्यांनी त्याला सांगितलं, मी फकीर आहे, माझं आयुष्यातलं एकच काम आहे ते म्हणजे काफर दाराला मारणे. ते संपलं की मी मक्केत निघून जाणार. त्याला वाटलं नाहीतरी भाऊ फकीरच आहे, पण सावध होता, कारण भाऊ काय आहे हे माहिती होतं त्याला. एकच दिवस तो बेसावध होता आणि त्या दिवशी औरंगजेबाने झडप मारली, त्याला पकडला, तुरुंगात टाकला. तो रोज दारू प्यायचा, त्याला रोज दारू पाजली. एक दिवस अफू बाजली, त्याला संपवून टाकला. त्या सगळ्या भावांची तरणी पोरं मारून टाकली. मुलींची आपल्या मुलांबरोबर लग्न लावली आणि हा विषय संपवून टाकला. औरंगजेब सत्तेवरती आला त्या दिवशी त्यांनी स्वतःचे 36 नातेवाईक मारले होते. एकही सख्खा नातेवाईक त्याचा जिवंत नव्हता. बायको आणि तिचे भाऊ म्हणजे काय असतील तेवढेच नातेवाईक. हा औरंगजेब बघा कसा, बापाला तुरुंगात टाकलं, बहीण जहाआरा तोडली की जी
दाराच्या बाजूने होती, तिला पण तुरुंगात टाकलं. शहाजहान देशाचा बादशाह होता, अतिशय सम्राट वैभव होतं. त्या शहाजहानचं पाणी बंद करून टाकलं. त्याने पाणी बंद केलं की एक एक ग्लास पाण्याला शहाजहानच्या किल्ल्यात मोतात झाला बरं का. समोर यमुना वाहतीये, प्यायला पाणी नाही बरं का. त्या शहाजहानच्या हातामध्ये एक मोत्याची माळ होती, 1000 मोती असतात त्याच्यात. ती माळ औरंगजेब मागायचा, कारण सगळं जप्त करून टाकलं होतं त्याचं. त्यांनी सांगितलं की तू जर ही माळ माझी हिसकली तर मी आत्महत्या करेन. आणि आत्महत्याला तो घाबरायचा औरंगजेब, मग त्यांनी ती माळ हिसकली नाही. ताजमहाल जो बांधला, त्या ताजमहालचा खर्च आहे 16 लाख रुपये. त्यावेळेस या माळेची किंमत होती 20 लाख रुपये बरोबर, त्याच्या हातातल्या माळेची. औरंगजेब सत्तेवरती आला. औरंगजेबाने आल्या आल्या पहिल्यांदा दिल्ली मधले मुशायरे बंद, चित्रकारी बंद, नाच गाणी बंद. इस्लामला हे चालत नाही, नाही चालत. दिल्लीमध्ये परंपरेने सगळे हे आलेले, तो शेरो शायरी 101 शायर तिथं झालेले आहेत. अशाच औरंगजेब, लोक म्हणले कसला औरंगजेब, त्यांना औरंगजेबच माहित नाही, कारण औरंगजेब महाराष्ट्रातच होता. त्या लोकांनी त्या काळामध्ये संगीताची मैत काढली आणि ती वाजवत गाजवत तो जनाजे घेऊन औरंगजेबाच्या निषेध करत ते लोक लाल किल्ल्यापर्यंत आले. औरंगजेबाने विचार कसला गोंधळ आहे. वजिराने घाबरत घाबरत सांगितलं असे लोक आले, चांगलंच केले म्हणले त्यांनी. मग जनाजे आणल्या, बोलून घेतलं सगळे कोण लिडर्स आहेत त्यांना. त्या लोकांना बोलून घेतलं, त्यांना सांगितलं तुम्ही अतिशय चांगलं काम केलेलं आहे की संगीताची आता मैतच घेऊन आलात, जनाजे घेऊन. आता एकच काम करा, छोटस खोल खड्डा खांदायचं, त्यात हे सगळं पुरायचं आणि परत जर संगीताने डोकं वर काढलं तर तुमची डोकी मारेल. हाकलले त्यांनी. महाराष्ट्रामध्ये असताना इथं त्याचा मुलगा एक मोहम्मद कामबक्ष, हा मोहम्मद कामबक्ष उदयपुरीचा मुलगा, ही उदयपुरी दाराची बायको, ती त्यांनी युद्धानंतर पळवली. तिचा हा मुलगा मोहम्मद कामबक्ष. त्या मोहम्मद कामबक्षला एक मुलगा झाला म्हणून ह्याने औरंगजेबाकडे गेला आणि औरंगजेबाला सांगितलं अब्बाजान मला मुलगा झाला, आपल्याला नातू, याचं नाव ठेवा. नाव ठेवायला कुणाला सांगतो आपण, घरातल्या वडीलधाऱ्या माणसाला, वयस्कर माणसाला. त्याला औरंगजेबाला हे सुचवायचं होतं, आता तुम्ही रिटायर व्हा, तुमचं वय झालेलं आहे, आता तुमचं एकच काम नावं ठेवणे. जसं आपण म्हणतो ना की म्हाताऱ्यांनी आता फक्त नावं ठेवतो तरुणांना, तसं नाव ठेवणे. औरंगजेबाच्या लक्षात आलं हा काय सांगतोय की नाव ठेवा म्हणजे आता तुम्ही व्हा, आम्हाला जरा बसू दे खुर्चीवर. औरंगजेबाने त्याला सांगितलं बेटा कामबक्ष तुला मुलगा झाला. आता औरंगजेबाला फार आनंद व्यक्त करायची गरज नव्हती, कारण हा काय पहिला नातू नव्हता, हा जवळजवळ 18वा नातू होता. अगोदर 17 होतेच ना. त्याने त्याला सांगितलं बेटा कामबक्ष तुला मुलगा झाला, याचा मला आनंद झाला, या मुलाचं नाव तू ठेव. ह्याला जो मुलगा होईल त्याचं मी बघितलं, त्याचं नाव ठेवीन मी. म्हणजे मी काय अजून हलत नाही, मी 125 वर्ष जगणार आणि 125 वर्ष जर बाप सत्तेवर राहिला तर पोरांनी किती सत्तेवर राहायचं. असा हा औरंगजेब शिवाजी महाराजांवरती लोटला सगळं सेना सागर घेऊन. आमच्या इतिहासकारांनी असं घेऊन ठेवलं, शिवाजीला घाबरत होता म्हणून शिवाजीच्या मृत्यूनंतर आला तो, अजिबात नाही. काश्मीरमध्ये गडबड चालू होती, पठाणांची गडबड चालू होती, अफगाणिस्तानची गडबड चालू होती, त्या सगळ्यांचा बंदोबस्त करून आलेला आहे तो आला त्यावेळी महाराजांचा मृत्यू झालेला होता. शिवाजी नावाचा धोका या देशामध्ये उत्पन्न झालेला आहे आणि तो समूळ नष्ट केला पाहिजे म्हणून औरंगजेबाने पूर्ण तयारी केलेली. औरंगजेबाची एक गोष्ट फार मोठी लक्षात ठेवायला पाहिजे की हा जगातला एकमेव बादशाह आहे औरंगजेब, जो 26 वर्ष तुरुंग त्या तंबूमध्ये राहिलेल्या बरं का युद्धभूमीवर, दुसरा बादशाह नाही. 2-2 पिढ्या तंबूत जन्माला आल्यात. त्याच्या सरदारांची मुलं विचारायची घर म्हणजे काय हो, घरच पाहिजे नाही, तंबूतच जन्माला आले, तंबूतच मोठे झालेले. लोक सांगायचे आपलं आग्र्याला तिकडं आहे, अलाहाबादला तिकडं आहे, तिकडे जाणार कोण, औरंगजेब सोडणार कोणाला. औरंगजेब स्वतःच त्या राजगडच्या पायथ्याला औरंगजेब गेलेला होता. हा औरंगजेब त्या तख्ते ताऊस मध्ये बसला ना की अशी तलवार काढायचा, वयाची 80-81 वर्षी, आणि अशी तलवार फिरून सैन्यात दाखवायचं मी अजून जागृत आहे, पुन्हा तलवार म्यान करायचं. राजगडाच्या पायथ्याला गेला होता, भयांनी पालखी उचलून त्याला राजगड दाखवत होते, कसा आहे हा राजगड, आणि वरतून मराठी आपले गंमत बघत होते, कोण येते खाली, काय चालले. प्रत्यक्षात बादशाह झालाय म्हणले खाली, अरे मग बादशाला द्या सलामी, वरून हल्ल्या तोफा.
तोफा मारल्यावर एक तोफेचा गोळा त्या भोयाला लागला, ते भुई पाडला खाली, ती पालखी सगळी पडली. औरंगजेबाच्या पायाला लागले, एका पायाने औरंगजेब लंगडा झाला. औरंगजेबाने सांगितलं, मी आता एका पायाने लंगडा झाला म्हणजे मी आता तैमूर लंगाचा वंश शोधतो का नाही, मी पुन्हा निघाला. बरं, औरंगजेब हे साधं प्रकरण नव्हतं. हा जो औरंगजेब आहे हा दरबारामध्ये येतो त्यावेळी त्याची जी घोषणा आहे, त्याची जी ललकारी आहे, हलका सगळ्याच राजांचा होता, अकबराचा होता. जुंबेश बाकुंद निगाह रूबरू सलाहुद्दीन अकबर पधार हैं. औरंगजेबाचा होता. गोश बर्रवास कसीरुल इक्तिदार मुजफ्फरुल मुमालिक हुकूमत पनाह जिल्ले सुबानी अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर शहनशाह गाजी तशरीफ ला रहे हैं. एवढे लांबच पद दुसऱ्या कुठल्या बादशाला नाही. अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब हे नाव आहे बरं का, त्याचं एवढं मोठं नाव आहे. हे सगळं एकदा ऐकल्यानंतर तो चिडतो आणि समोरच्या शहजाद्याला तो सांगतो मुलाला, याचा फजूल है शहजादे. एवढ्या पदव्या लावलेल्या सगळ्या बिनकामाचे फजूल है, जैसा फजूल है शहजादे. आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. कंधार से तंजौर तक सारा हिंदुस्तान मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले ये माँ बदौलत क्या देख रहे हैं आज. कहाँ गई है हमारी वफादारी, कहाँ गई है हमारी दियानतदारी. यह है हमारे मामूजान मिर्जा अमीरुल उमरा नवाब आजम शास्त्रा खां साहब. 50,000 घुड़सवार, 50 हाथी, 50 तोपे, इन्हें पूना छावनी में तैनात थे. लेकिन सिवा ने इनके लाल महल पर छापा मार के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर निकले कि इन्हें सिर्फ 3 उंगलियां ही इन्हें खोली पड़ी. ये है जोधपुर महाराजा जसवंत सिंह राठौर. उड़ाना किले के नीचे सिवा के बंदरों ने इनकी ऐसी पिटाई की, उसके मार के जख्म इनके सीने पे नहीं, इनके पीठ पर देखिए. यह इनायत का बहादुर, सूरत के खूबसूरत सरदार. सिवा सूरत आए तो ये सूरत से दुम दबा कर भाग गए. ये हबशी फौलाद था, इनके हथेली पे मिठाई धर के सिवा आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे अरमानों को मिट्टी में मिला दिया इसने. आखिर क्यों, ये तुम कभी समझ नहीं पाओगे शहजादे. आखिर क्यों. सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज बढ़ाए, असली जंगी बहरी कलाम की तामीर की है उसने, और उससे भी कहीं ज्यादा न जीती जाने वाले जमीर के लोग तैयार किए. आज तक हम खुश नसीब थे, दुनिया की हर चीज हम खरीद सकते थे, लेकिन सिवा के इन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं. वे झुकते नहीं, वे थकते नहीं, वे रुकते नहीं और बिकते भी नहीं. सिवा घा गए, चाला गए, दगाबाज है, नामाकूल है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन होते हुए भी औरत, मस्जिद, मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है वो. इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. शहजादे, हुकूमत करनी हो तो सिवा का चाल चलन सीखो. आखिर है तो हमारा दुश्मन. थोडस नाट्य रूप याच्यात, पण हे वास्तवाला धरून, सत्याला धरून आहे की शिवाजी महाराजांना ह्याच्यापेक्षा वेगळं कॅरेक्टर सर्टिफिकेट काय पाहिजे. मासे लेन आला काय, शेण खाल्लं काय, आपल्याला काय करायचं. शिवाजी हा राजा त्याच्या समकालीन माणसाला जर कळाला आणि त्या शत्रूने जर याचं केलं, आणि हा औरंगजेब केवढा आहे. 26 वर्ष या तंबूत राहिलेला आहे. सेना सागर त्याच्याकडे एवढा प्रचंड आहे. त्याचं वर्णन ग्रँड डफने असं केलेलं आहे की औरंगजेब इतकं सैन्य घेऊन या महाराष्ट्रात उतरला हा मोगल, की महाराष्ट्रातल्या प्रत्येक झाडाला एक मोगल बांधला असता तर झाडं संपले असते पण मोगल शिल्लक राहिले असते. पण एवढ्या सगळ्या लोकांना हा महाराष्ट्र नाही जिंकता. 182 वर्ष चाललेली कुतुबशाही एक वर्षात औरंगजेबाने संपवली. 187 वर्ष चालणारी आदिलशाही 1.5 वर्ष संपवली. आणि 30-35 वर्षाचं एक छोटस चिमुकलं राज्य शिवाजीचं नाही संपवता आलं का. त्याचा पाया महाराजांनी घातलेला होता. तो पायावर आज आम्ही उभे आहोत. तर पाया एवढा भक्कम आहे. आमचं काम आहे आज त्याच्यावरती कळस बांधणे, पण आमची लोक पायात धरून बसले. पाया बघा किती भक्कम, पाय किती भक्कम. दिलंय त्यांनी ना सगळं, त्यांनी दिलं. आमचं काय, आम्ही मिशा मिळतो तर आमच्या बाप दाद्यांच्या ह्याच्यावरती आमचं करतो ते काय ना ते कोळत आलं आम्ही एवढंच.
ते पण अर्ज केला होता आम्ही ते पुढे द्या आम्हाला. आम्हाला काम केलं पाहिजे, दुसऱ्याला शिव्या घालून होणार नाही. ना महात्मा फुलेंनी केलंय, ना शाहू महाराजांनी शिवाय दिल्याचे ग्रंथाचे ग्रंथ लिहिले असते, बरं लिहून घेतले असते, पैसे देऊन घेतले असते. पहिले काम केलं त्यांनी म्हणून आज त्यांचं नाव काढतोय आपण. महात्मा फुलेंनी काम केलं, त्या संस्था उभ्या केल्या, लोकांना दिशा दिली म्हणून आज त्यांचं नाव काढतो. शिवाय देणारे येतील जातील संपतील. शिवाजी महाराज कळणं अतिशय कठीण आहे. हा एक जस्ट थोडीशी झलक सांगितली. खूप काही आपल्याला बोलता येईल. पुढच्याही कार्यक्रमाला अडथळा नको, सगळ्यांचं हे नको. आणि पुन्हा जर संधी मिळाली तर शिवाजी राजा काय आहे हेही आपण पाहूया. मी इकडे थांबतो. मला संधी दिली इकडे प्रामुख्याने अण्णा साहेबांचे समोर बसलेली सगळी दिग्गज मंडळी खरं तर आहेत, त्या सगळ्यांचेच आभार मानतो मी आणि मी इकडे थांबवतो. शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं माननीय नामदार शरदरावजी पवार साहेबांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तात्यासाहेब थोरात, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय सुधारभाऊ, आपल्या संस्थेचे सरचिटणीस माननीय अण्णासाहेब पाटील, माननीय कृष्णरावजी पवार, खजिनदार विजयसिंह जेदे साहेब, इथे उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, आजच्या कार्यक्रमाचे वक्ते आणि प्रमुख पाहुणे माननीय मांडे सर, सर्व शाखा प्रमुख, सर्व शाखांमधले शिक्षक, प्रशासकीय सेवक, सर्व विद्यार्थी, या ठिकाणी आज पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा एक स्फूर्तिदायी, प्रेरणादायी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं संस्थेनं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे मांडे सर आहेत ते इथे आले आणि एक आपण इतिहास वाचतो, इतिहासाची पुस्तकं वाचण्यापेक्षा आम्हाला ऐतिहासिक कथा कादंबऱ्यामध्ये आम्ही जास्त रमतो आणि आम्हाला वाटतं की तोच इतिहास आहे, पण तो खरा इतिहास नाहीये. तर खरा इतिहास काय आहे हे त्यांनी उलगडून दाखवलं आणि शिवाजींचा शत्रू असणाऱ्या मोगलांची, शिवाजींबद्दलची जी प्रतिमा होती ती किती भव्य आणि दिव्य होती ही या भाषणातून त्यांनी साकार केलं. आणि अपरिचित अशा अनेक घटनांमधून आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा बोध त्यांनी दिला. आम्हाला आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करायला लावलं आणि वेगळ्या अंगाने आता आपण इतिहास समजून घेतला पाहिजे असं या व्याख्यानाने निश्चितच आम्हाला वाटलेलं आहे. मांडे सरांचे त्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या आपले तात्यासाहेबांनी स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचे आभार. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरदरावजी पवारांना ज्या शुभेच्छा अण्णासाहेब पाटील यांनी दिल्या, एक राजकीय वैभवाचा एक आशीर्वाद अण्णांच्या रूपातून या ठिकाणी त्यांनी मांडलेला होता, त्याबद्दल त्यांचे आभार. सर्व सदस्य, पदाधिकारी, सर्व कर्मचारी यांचं संस्थेच्या वतीनं मी आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. आणि यानंतर जागो हिंदुस्थानी हा कार्यक्रम आहे आणि राष्ट्रीय गीतांचा अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचं ज्यांनी संयोजन केलेलं आहे ते संयोजक, इथले कलाकार यांचंही अगोदरच स्वागत पण करते, त्यांना धन्यवादही देते. आणि या कार्यक्रमामध्ये अप्रत्यक्षरित्या ज्यांचा सहकार्य होतं त्या सर्वांना संस्थेच्या वतीनं धन्यवाद देते आणि इथेच थांबते.